नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे KB रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक जेजुरकर जी आहे आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. सहकारी विषयातील चौथं प्रकरण आपण अभ्यासतो आहोत. सहकारी संस्थेची स्थापना. त्या अंतर्गत मागील व्हिडिओमध्ये आपण प्रवर्तक, त्याची कार्य ही आपण अभ्यासलेली होती. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रवर्तनावस्था आणि नोंदणी अवस्था या दोन घटकांमधील फरक अभ्यासायचा आहे. सहकारी संस्थेची प्रवर्तन अवस्था आणि सहकारी संस्थेची जी नोंदणी अवस्था आहे यामध्ये जो काही फरक आहे तो आपल्याला 6 मुद्द्यांच्या आधारे अभ्यासायचा आहे. तर 6 मुद्द्यांच्या आधारे अभ्यासत असताना या ठिकाणी पहिला मुद्दा या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत की प्रवर्तन अवस्था म्हणजे काय. प्रवर्तन अवस्था आणि नोंदणी अवस्था यांचा जो फरक आहे आपण अर्थ या मुद्द्याच्या आधारे फरक जाणून घेणार आहोत. की प्रवर्तन अवस्था म्हणजे काय की सहकारी संस्था स्थापन होण्यापूर्वी ज्या ज्या टप्प्यांमधून या सहकारी संस्थेला त्या ठिकाणी जावं लागतं अशा सर्व टप्प्यांना एकत्रितरित्या प्रवर्तन अवस्था म्हणून ओळखलं जातं. म्हणजे नियोजित सहकारी संस्था स्थापन करायची आहे याची कल्पना प्रवर्तकाच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण होते आणि त्या अनुषंगाने या प्रवर्तनावस्थेमध्ये प्रवर्तकाकडनं ज्या ज्या हालचाली केल्या जातात, ज्या ज्या प्रकारच्या कार्यवाही त्या ठिकाणी पूर्णत्वास नेल्या जातात अशा सर्वांना एकत्रितरित्या प्रवर्तन अवस्था म्हणून ओळखलं गेलेलं आहे. म्हणजे सहकारी संस्था स्थापन होण्यापूर्वी तिला ज्या ज्या टप्प्यातून जावं लागतं त्यांना एकत्रितपणे प्रवर्तन अवस्था असे म्हणतात. आणि नोंदणी अवस्थेच्या बाबतीत जर आपण विचार केला तर नोंदणी अवस्था म्हणजे काय की नियोजित सहकारी संस्थेची स्थापना करण्यासाठी ज्या ज्या कृती कराव्या लागतात अशा सर्व कृतींना एकत्रितपणे नोंदणी अवस्था म्हणून त्या ठिकाणी ओळखला गेलेला आहे. मग सहकारी संस्थेची प्रवर्तन अवस्था आणि नोंदणी अवस्था यामध्ये जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी दोन्हींमध्ये फारचा फरक आहे. सहकारी संस्था स्थापन करण्यापूर्वीची जी काय कार्यवाही आहे, जे काही कामं आहेत, ज्या काय अवस्था आहेत त्याला आपण प्रवर्तन अवस्था किंवा नोंदणी अवस्था असं म्हणूयात. की ज्यामध्ये प्रवर्तन अवस्थेमध्ये सहकारी संस्था स्थापन होण्यापूर्वीची सर्व कामं त्या ठिकाणी केली जातात आणि नोंदणी अवस्थेमध्ये त्या ठिकाणी नियोजित सहकारी संस्था स्थापन करण्याकरिता ज्या ज्या कृती कराव्या लागतात, ज्या ज्या आवश्यक बाबी त्या ठिकाणी महत्त्वाच्या असतात त्या सर्व गोष्टी त्या सर्वांना एकत्रितरित्या प्रवर्तन नोंदणी अवस्था म्हणून त्या ठिकाणी ओळखलं गेलेलं आहे. तर हा झाला पहिला मुद्दा, अर्थ. त्यानंतर दुसरा जो मुद्दा असणार आहे की ज्यामध्ये कायद्यातील तरतुदी. सहकारी संस्थेच्या स्थापनेकरिता कायद्यातील ज्या काही तरतुदी आहेत या तरतुदी त्या ठिकाणी नोंदणी अवस्थेसाठीच त्या ठिकाणी लागू करण्यात आलेल्या आहेत. प्रवर्तन अवस्थेमध्ये सहकारी कायद्यामध्ये कुठल्याही प्रकारची तरतूद त्या ठिकाणी दिलेली नाही आहे. म्हणजे प्रवर्तन अवस्थेच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर सहकारी संस्थेच्या स्थापनेतील जी प्रवर्तन अवस्था आहे त्या संदर्भात कोणत्याही प्रकारची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली नाही आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. मात्र नोंदणी अवस्था जी आहे की नोंदणी अवस्थेच्या बाबतीमध्ये सहकारी कायद्यामध्ये सहकारी संस्थेच्या नोंदणी अवस्थेच्या कायदेशीर तरतुदी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. मग कायदेशीर तरतुदी म्हणजे काय की त्याला आपण लिगल प्रोव्हिजन्स म्हणूयात. की ज्या प्रोव्हिजन आहेत की सहकारी संस्थेच्या स्थापनेची जी काही कार्यपद्धती असणार आहे ती कशा प्रकारची असेल, त्या संदर्भातील नियम आणि अटी या सर्व अगोदर पुनर्निर्धारित असतात आणि त्या सर्व नियम आणि अटींच्या माध्यमातून या नोंदणी अवस्थेला पूर्णत्वास त्या ठिकाणी नेलं जात असतं. आणि म्हणूनसाठी सहकारी संस्थेची जी प्रवर्तन अवस्था आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची कायदेशीर तरतुदींची आवश्यकता भासत नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर तरतुदी या प्रवर्तन अवस्थेबाबत त्या ठिकाणी दिलेल्या नाहीत, कायद्यामध्ये दिलेल्या नाहीत, हे आपण लक्षात घ्यायचे. मात्र नोंदणी अवस्थेमध्ये कायदेशीर तरतुदी आपल्याला बघायला मिळतात की ज्या कायदेशीर तरतुदी या सहकारी संस्थेच्या नोंदणी अवस्थेमध्ये आवश्यक असतात. तर अशा पद्धतीने दुसरा मुद्दा आपण या ठिकाणी अभ्यासला की कायदेशीर तरतुदी की ज्या प्रवर्तन अवस्थेमध्ये दिलेल्या नसतात आणि नोंदणी अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आवश्यक असतात. हा झाला दुसरा मुद्दा. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे की तिसरा जो मुद्दा आहे की ज्याला आपण स्वरूप म्हणूयात.
की प्रवर्तन अवस्थेतील सर्व बाबींचे स्वरूप हे कसे असते, अनौपचारिक असते. आणि नोंदणी अवस्थेतील ज्या सर्व बाबी आहेत त्यांचं स्वरूप कसं असतं, औपचारिक असतं. आता अनौपचारिक आणि औपचारिक या दोन गोष्टींचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे. आता अनौपचारिक याचा अर्थ असा म्हणूयात की ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे असं नाही. मात्र औपचारिक म्हणजे काय, की ज्या गोष्टी तुमच्यावरती बंधनकारक आहे, ज्या तुम्हाला करणं सक्तीचं आहे, त्याला आपण औपचारिक म्हणूयात. मग प्रवर्तन अवस्थेतील सर्व ज्या काय बाबी आहेत ह्या कशा असतात, अनौपचारिक असतात. अनौपचारिक असतात म्हणजे प्रवर्तन अवस्थेतील ज्या बाबी आहेत त्या केल्याच पाहिजेत, पूर्ण झाल्याच पाहिजेत, या प्रकारचा अर्थ आपण त्या ठिकाणी लक्षात घेऊ शकता. असं नाही आहे. म्हणजे प्रवर्तन अवस्थेतील सर्व बाबी ह्या पूर्ण झाल्या पाहिजे किंवा त्याच पद्धतीने झाल्या पाहिजेत असं त्या ठिकाणी काही नाही आहे किंवा काही नसतं. मात्र नोंदणी अवस्थेच्या बाबतीत जर आपण विचार केला की नोंदणी अवस्थेतील सर्व बाबींचे स्वरूप हे कसे असते, औपचारिक असते. मग औपचारिक म्हणजे काय, की सहकारी संस्थेची जी काय नियामक सभा आहे ती त्या ठिकाणी घ्यावीच लागते. त्याचबरोबर त्या ठिकाणी जी काय कागदपत्र त्या ठिकाणी आवश्यक असतात ती सर्व त्या ठिकाणी एकत्रित करावी लागतात. किंवा त्या ठिकाणी नोंदणी अवस्थेसाठीचा लागणारा नोंदणी दाखला, त्यासोबतच नोंदणी शुल्क भरणं, या सर्व ज्या काय बाबी आहेत ह्या औपचारिकरित्या पूर्ण कराव्या लागतात प्रवर्तकाला. बरोबर, मुख्य प्रवर्तकाला या सर्व नोंदणी अवस्थेची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी पूर्ण करावी लागते. आणि म्हणूनसाठी प्रवर्तन अवस्थेचा जर आपण विचार केला तर प्रवर्तन अवस्थेतील सर्व बाबींचे स्वरूप हे कसे असते, अनौपचारिक असते. त्या प्रवर्तन अवस्थेमधील काही कामं किंवा काही कार्य ही कमी किंवा जास्त प्रमाणात त्या ठिकाणी होऊ शकतात. मात्र त्यामध्ये अनौपचारिकता असल्याकारणाने त्या प्रकारची कामं ही त्या वेळेत पूर्ण होतील किंवा झाली तर ठीक, नाही झाली तरी त्या ठिकाणी चालू शकतं. मात्र नोंदणी अवस्थेमध्ये सर्व बाबी ह्या कशा असतात, औपचारिक म्हणून त्या ठिकाणी विचारात घेतल्या जातात की ज्या सर्व बाबींची पूर्णता किंवा सर्व बाबी कशा प्रकारे चांगल्या पद्धतीने पूर्ण होऊ शकतील याकडे त्यामध्ये लक्ष दिलं जातं. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे की टप्पे. आता प्रवर्तन अवस्थेमध्ये अनेक प्रकारचे टप्पे त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण करावे लागतात. त्यासोबतच तुम्हाला नोंदणी अवस्थेमध्ये देखील अनेक प्रकारचे टप्पे पूर्ण करावे लागतात. जसं की आपण प्रवर्तन अवस्थेच्या बाबतीमध्ये बघूयात की संस्था स्थापनेची कल्पना मनामध्ये उद्भवणं हा पहिला टप्पा आपण प्रवर्तन अवस्थेचा लक्षात घेऊ शकतो. आणि प्रवर्तन अवस्था जी आहे की ज्यामध्ये मुख्य प्रवर्तकाच्या मनामध्ये या सहकारी संस्थेच्या स्थापनेची कल्पना त्या ठिकाणी मनामध्ये उद्भवते. त्याचबरोबर जी कल्पना आपल्या मनामध्ये आलेली आहे त्या कल्पनेचं त्या ठिकाणी परीक्षण करणं हे देखील त्या प्रवर्तकाकडनं केलं जातं. त्याचबरोबर अनौपचारिक सभेचं आयोजन करणं की ज्यामध्ये प्रवर्तकाकडनं एक प्रवर्तन अवस्थेचा एक भाग म्हणून अनौपचारिक सभा आणि अनौपचारिक सभेचं आयोजन त्या ठिकाणी केलं जातं की परिसरातील गावातील ज्या व्यक्ती आहेत त्यांना एकत्रित आणून या प्रकारची अनौपचारिक सभा त्या ठिकाणी आयोजित केली जाते की ज्या माध्यमातून सहकारी संस्था स्थापन करण्याचं महत्त्व आणि सहकारी संस्थेची जी उद्दिष्ट आहेत ही कशी साध्य होऊ शकणार आहेत याचं महत्त्व पटवून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात असतं. त्याचबरोबर साधन सामग्री गोळा करणं की अनेक प्रकारची साधन सामग्री या सहकारी संस्थेच्या प्रवर्तन अवस्थेमध्ये त्या ठिकाणी गोळा करावं लागते की ज्यामध्ये इमारत असेल, त्या ठिकाणी कार्यालय असेल किंवा कार्यालयातील जे काही वेगवेगळे असणारे घटक आहेत त्या सर्वांना त्या ठिकाणी एकत्रित आणावं लागतं किंवा त्या ठिकाणी जे मनुष्यबळ असणारं आहे या सर्वांची गरज त्या ठिकाणी नितांत असते आणि त्या सर्वांची जुळवाजुळव किंवा सर्व साधनसामग्री गोळा करण्याचं काम हे प्रवर्तकाकडनं केलं जातं. त्यासोबतच आर्थिक योजना तयार करणं, मग सहकारी संस्था नियोजित स्वरूपामध्ये स्थापन करायची आहे मग त्यासाठी लागणारं आर्थिक नियोजन हे देखील महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. मग ते आर्थिक नियोजन देखील या प्रवर्तकाकडनं केलं जातं. आर्थिक क्षमता ही त्या नियोजित सहकारी संस्थेमध्ये त्या ठिकाणी कशाप्रकारे निर्माण होऊ शकेल किंवा भांडवल उभारण्याचे जे वेगवेगळे स्रोत आहेत ते देखील शोधण्याचं काम या प्रवर्तकाकडनं केलं जातं. त्यासोबतच दस्तऐवज व कागदपत्र गोळा करणं या सर्व प्रकारची कामं हे प्रवर्तन अवस्थेमध्ये प्रवर्तकाकडनं केली जातात. या वेगवेगळ्या टप्प्यांना या प्रवर्तन अवस्थेमध्ये आपण अभ्यासलेलं आहे. आता आपण नोंदणी अवस्थेमध्ये वेगवेगळे जे काही टप्पे आहेत त्यामध्ये देखील आपण लक्षात घेतो की जी औपचारिक सभा आहे ती या ठिकाणी बोलावली जाते. औपचारिक सभेमध्ये सहकारी संस्थेची जी उद्दिष्ट आहेत, सहकारी संस्था स्थापन करण्याचं जे महत्त्व आहे ते त्या ठिकाणी विचारात घेतलं जातं. त्याचबरोबर नियोजित संस्थेचं बँकेत खातं उघडलं जातं की जे खातं सुरुवातीला मुख्य प्रवर्तकाच्या नावे आणि नंतर हे सहकारी संस्थेच्या नावे त्या ठिकाणी उघडण्यात येतं किंवा सहकारी संस्थेच्या नावेनंतर ते त्या ठिकाणी ट्रान्सफर केलं जातं.
त्यासोबत नोंदणी प्रस्ताव सादर करणं. सहकारी संस्था स्थापन करायची म्हटल्यानंतर त्या सहकारी संस्थेचा जो नोंदणी प्रस्ताव आहे तो या निबंधकाकडे सादर करावा लागतो. त्यानंतर नोंदणी शुल्क भरणं. नोंदणी अर्जासोबत नोंदणी शुल्क भरावं लागतं. त्यासोबतच नोंदणी अर्जाची नोंद ही निबंधकाकडे त्या ठिकाणी करावी लागते. नोंदणी अर्जाची छाननी ही त्या निबंधकाकडनं केली जाते. जे नोंदणी अर्ज निबंधकाकडे जमा होतात ते निबंधकाकडनं सर्व अर्जांची छाननी होते आणि त्यानंतर नोंदणी व वर्गीकरण. मग सहकारी संस्थेची नोंदणी करायची तर मग कुठल्या प्रकारामध्ये त्याचं वर्गीकरण करायचं या सगळ्या गोष्टींची बारकाईने तपासणी निबंधक किंवा नोंदणी अधिकारी आपण ज्याला म्हणतो त्याच्याकडनं केली जाते. आणि नंतर नोंदणी दाखला किंवा त्याला नोंदणी प्रमाणपत्र म्हणूयात की जे निबंधकाकडनं या मुख्य प्रवर्तकाकडे सोपविलं जातं. तर अशा पद्धतीने ही नोंदणी अवस्था आपण या ठिकाणी अभ्यासली आहे. विविध जे काही टप्पे आहेत ते टप्पे या माध्यमातून लक्षात घेतले आहेत. नंतर पुढचा जो मुद्दा आहे की कालावधी. प्रवर्तनावस्थेला कुठल्याही प्रकारचा कालावधी किंवा प्रवर्तनावस्था पूर्ण होण्याकरिता कुठलाही असा निश्चित कालावधी तारखेने ठरवण्यात आलेला नाही आहे. मात्र तारखेने प्रवर्तनाच्या अवस्थेला विशिष्ट कालमर्यादा तारखेने नसल्याने नियोजित सहकारी संस्था स्थापन होण्यासाठी प्रवर्तक वेगाने त्या ठिकाणी हालचाली करत असतो. म्हणजे प्रवर्तनावस्थेला कुठल्याही प्रकारच्या त्या ठिकाणी वेळेचं बंधन नाही आहे, परंतु प्रवर्तकच त्या ठिकाणी वेगाने हालचाली करून त्या प्रवर्तनावस्थेला गती देण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो. आणि म्हणून प्रवर्तनावस्थेला कोणत्याही प्रकारचा कालावधी त्या ठिकाणी देण्यात आलेला नाही, कोणत्याही कालावधी बंधनकारक केलेला गेलेला नाही आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचे. नोंदणी अवस्थेच्या बाबतीत जर आपण लक्षात घेतलं की कालावधी हा मुद्दा आपण समजून घेतो की नोंदणी अर्ज मिळाल्यापासून संस्थेची नोंदणी करणे किंवा नाकारणे ही कृती निबंधकाने 2 महिन्यांच्या आत त्या ठिकाणी करणं हे कायद्यानं बंधनकारक असतं. म्हणजे निबंधकाला नोंदणी अर्ज मिळाल्यापासून की जो नोंदणी अर्ज मंजूर करायचा की तो नाकारायचा हे जे काय काम आहे हे निबंधकाला 2 महिन्यांच्या आत त्या ठिकाणी नोंदणी अर्ज मिळाल्यापासून करावं लागतं. आणि म्हणून नोंदणी अवस्था ही किमान त्या ठिकाणी 2 महिन्यांकरिता त्या ठिकाणी आपण लक्षात घेऊ शकता की निबंधकाकडे जमा झाल्यानंतर की आपण नोंदणी अर्ज निबंधकाकडे जमा झाल्यानंतर किमान 2 महिन्यांच्या आत या निबंधकाला या नोंदणीची जी अवस्था आहे ती त्या ठिकाणी पूर्ण करावी लागते. हे झालं कालावधीच्या बाबतीमध्ये. आणि यातला जो शेवटचा मुद्दा आपण लक्षात घेतो की ज्यामध्ये अस्तित्व म्हणूयात. प्रवर्तन अवस्थेमध्ये सहकारी संस्थेला कायदेशीर अस्तित्व त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. म्हणजे प्रवर्तनावस्था ही अतिशय सुरुवातीची अवस्था आहे सहकारी संस्थेच्या स्थापनेमधील की ज्या प्रवर्तन अवस्थेमुळे सहकारी संस्थेला कायदेशीर अस्तित्व त्या ठिकाणी मिळत नाही, प्राप्त होत नाही. मात्र हेच कायदेशीर अस्तित्व या सहकारी संस्थेला नोंदणी अवस्थेपासून त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. कारण नोंदणी अवस्थेनंतर सहकारी संस्थेला कायदेशीर अस्तित्व हे प्राप्त होतं. म्हणजे ज्यावेळेला निबंधकाकडनं सहकारी संस्थेला नोंदणी प्रमाणपत्र त्या ठिकाणी ज्या वेळेला मिळतं त्यावेळेपासनं ही सहकारी संस्था त्या ठिकाणी कायदेशीर अस्तित्व त्या ठिकाणी प्राप्त करते किंवा या सहकारी संस्थेला एक कायदेशीर अस्तित्व त्या ठिकाणी प्राप्त होतं असं आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने सहकारी संस्था स्थापन करत असताना 2 अवस्था ह्या त्या ठिकाणी महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या आहेत की ज्यामध्ये प्रवर्तन अवस्था आणि नोंदणी अवस्था. त्यासोबतच आपण प्रवर्तक म्हणजे काय किंवा प्रवर्तकाची कार्य आहेत ही सर्व आपण यापूर्वी या प्रकरणामध्ये अभ्यासलेले आहेत. आणि सर्वात शेवटच्या मुद्द्यामध्ये किंवा सर्वात शेवटच्या टप्प्यामध्ये आपण जे काय अभ्यासलं आहे की प्रवर्तन अवस्था आणि नोंदणी अवस्था यामधील जो काय फरक आहे एकूण 6 मुद्द्यांच्या आधारे आपण लक्षात घेतला आहे की सहकारी संस्था स्थापन होण्यापूर्वी ज्या ज्या टप्प्यांमधून या सहकारी संस्थेला जावं लागतं अशा सर्व टप्प्यांना एकत्रितपणे त्या ठिकाणी प्रवर्तन अवस्था म्हणून लक्षात घेतलं गेलेलं आहे किंवा घ्यायचं आहे. नियोजित सहकारी संस्थेची स्थापना करण्यासाठी ज्या ज्या कृती कराव्या लागतात त्या सर्व कृतींना एकत्रितपणे नोंदणी अवस्था म्हणून त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे किंवा नोंदणी अवस्था असे म्हणतात. कुठल्याही प्रकारच्या कायद्यामध्ये प्रवर्तनाबाबतच्या तरतुदी त्या ठिकाणी दिल्या गेलेल्या नाही आहेत. मात्र नोंदणी अवस्थेच्या बाबतीमध्ये तरतुदी दिल्या गेलेल्या आहेत. नोंदणी अवस्थेच्या बाबतीमध्ये
कायदेशीर तरतुदी नमूद करण्यात आलेल्या आहेत त्या सर्व कायदेशीर तरतुदींची पूर्तता या नोंदणी अवस्थेमध्ये प्रवर्तकाला करावी लागते. त्याचबरोबर प्रवर्तनावस्थेतील सर्व बाबींचं स्वरूप कसं असतं, अनौपचारिक असतं. प्रवर्तनावस्थेमधील काही कामं की जे केलीच पाहिजे असा काही अर्थ होत नाही. एखादं काम किंवा एखादा क्रमवारी कामाची जी असेल ती काही मागे पुढे किंवा कमी जास्त झाली तरी चालू शकेल. मात्र नोंदणी अवस्थेमधील ज्या बाबींची पूर्तता करणं गरजेचं आहे त्या सर्व बाबी औपचारिक पद्धतीने पूर्ण व्हाव्याच लागतात, कराव्याच लागतात. हे या ठिकाणी बंधनकारक ही बाब आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण अभ्यासला की विविध टप्प्यांमधून प्रवर्तनावस्था पूर्ण होते. त्यासोबतच नोंदणी अवस्था देखील विविध टप्प्यांमधून पूर्ण होते. जसं की औपचारिक सभा बोलवण्यापासून नोंदणी दाखला मिळेपर्यंतचे जे काय सर्व कार्य आहेत हे या नोंदणी अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आपण बघितलेले आहेत, अभ्यासलेले आहेत. त्यासोबतच प्रवर्तनावस्थेमध्ये देखील विविध कार्य आपण अभ्यासलेली आहेत की जसं की संस्था स्थापन करण्याची जी काही कल्पना आहे ती मनात उद्भवण्यापासून तर ते दस्तऐवज व कागदपत्र गोळा करण्यापर्यंतचा जो काय प्रवास आहे, जी काय कार्य आहे, जे वेगवेगळे टप्पे आहेत ते आपण प्रवर्तनावस्थेमध्ये अभ्यासलेले आहेत. कालावधीचा जर विचार केला तर प्रवर्तनावस्थेला कोणत्या प्रकारचा कालावधी त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेला नाही आहे. मात्र प्रवर्तकाच्या दृष्टिकोनातनं नियोजित सहकारी संस्थेची प्रवर्तनावस्था कशा पद्धतीने त्या ठिकाणी पूर्ण होईल, कशाप्रकारे सहकारी संस्था लवकरात लवकर स्थापन होईल या हेतूने प्रवर्तक त्या ठिकाणी हालचाली वेगाने त्या ठिकाणी करतो. मात्र नोंदणी अवस्थेच्या बाबतीत जर आपण बघितलं की कालावधी जो आहे तो त्या ठिकाणी 2 महिन्याचा देण्यात आलेला आहे की नोंदणी अर्ज मिळाल्यापासून सहकारी संस्थेची जी नोंदणी करणं किंवा नाकारणं जे आहे हे काम निबंधकाला 2 महिन्यांच्या आत त्या ठिकाणी करणं हे कायद्याने बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आणि शेवटचा मुद्दा जर आपण बघितला की अस्तित्व की प्रवर्तन अवस्थेमुळे सहकारी संस्थेला कुठल्याही प्रकारचं कायदेशीर अस्तित्व प्राप्त होत नाही, मात्र नोंदणी अवस्थेमुळे सहकारी संस्थेला कायदेशीर अस्तित्व हे प्राप्त होत असतं. तर अशा एकूण 6 मुद्द्यांच्या आधारे आपण प्रवर्तन अवस्था आणि नोंदणी अवस्था ही जी आहे यातील जो फरक आहे तो या ठिकाणी समजून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने हा जो फरक आपण समजून घेतला, यासोबतच आपण या प्रकरणामध्ये काही महत्त्वाच्या संज्ञा ज्या आहेत त्या देखील अभ्यासलेल्या आहेत की ज्यामध्ये जसं की उपविधी किंवा त्याला पोटनियम म्हणूयात, याही बाबत आपण थोडक्यात चर्चा करूयात. पोटनियम म्हणजे काय की सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजासंदर्भातले जे नियम आहेत, ज्या अटी आहेत त्याला आपण पोटनियम किंवा उपविधी म्हणून लक्षात घ्यायचं आहे. त्यासोबतच अनौपचारिक सभा म्हणजे काय की प्रवर्तन अवस्थेमध्ये आयोजित केलेली सभा. अनौपचारिक सभा ही नेहमी प्रवर्तन अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आयोजित केली जाते, सभा बोलवली जाते. आणि औपचारिक सभा कधी बोलवली जाते, नोंदणी अवस्थेमध्ये. ही बाब लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नमुना अ म्हणजे काय की सहकारी संस्थेचा नोंदणीचा जो अर्ज आहे त्याचा जो नमुना आहे हा नमुना अ मध्ये त्या ठिकाणी भरण्यात येतो. सहकारी संस्थेचा नोंदणी अर्जाचा नमुना हा नमुना अ म्हणून त्या ठिकाणी पूर्ण केला जातो. त्यासोबत पुढची संज्ञा आपण लक्षात घेतो की इतिवृत्त म्हणजे काय. इतिवृत्त म्हणजे सभेतील कामकाजाच्या लेखी स्वरूपातील ज्या काही नोंदी आहेत, सभेमध्ये जे जे विषय हाताळले जातात, ज्या विषयांना त्या ठिकाणी सभेमध्ये विचारात घेतलं जातं, अशा विषयांच्या ज्या काही नोंदी आहेत त्या लेखी स्वरूपातील नोंदींनाच इतिवृत्त म्हणून आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यासोबतच निबंधक म्हणजे काय किंवा निबंधकालाच नोंदणी अधिकारी म्हणून आपण लक्षात घेतो. निबंधक म्हणजे काय की त्याला रजिस्ट्रार म्हणून ओळखलं जातं, नोंदणी अधिकारी म्हणून ओळखलं जातं की सहकारी संस्थेची नोंदणी जो अधिकारी करतो किंवा ज्या अधिकाऱ्याच्या परवानगीने सहकारी संस्थेची नोंदणी केली जाते अशा अधिकाऱ्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणणार आहोत, निबंधक किंवा नोंदणी अधिकारी. मग सहकारी संस्थेची नोंदणीवर नियंत्रण करण्यासाठी राज्य शासनाने नियुक्त केलेला अधिकारी म्हणजे नोंदणी अधिकारी. ही बाब देखील महत्त्वाची लक्षात घ्यायची आहे. त्यासोबतच नमुना ब म्हणजे काय तर यामध्ये निबंधक नोंदणी अर्जाची नोंद आपल्या कार्यालयातील नमुना ब या नोंदवहीत करतात. म्हणजे नमुना अ मध्ये नोंदणी अर्ज तारीखाने पूर्ण केला जातो आणि निबंधकाकडून नमुना ब मध्ये त्या ठिकाणी हा अर्ज आपल्या कार्यालयामध्ये निबंधक आपल्या कार्यालयात काय करतात, नमूद करतात, त्याची नोंद आपल्या कार्यालयामध्ये करून घेतात. असा जो नमुना ब आहे तो आपण या ठिकाणी लक्षात घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने या चौथ्या प्रकरणामध्ये सहकारी संस्थेची स्थापना या अंतर्गत त्या ठिकाणी प्रवर्तन अवस्था, नोंदणी अवस्था, त्याचबरोबर सहकारी संस्था नोंदणीसाठीची जी आवश्यक असणारी कागदपत्र आहेत, प्रवर्तकाचा अर्थ, प्रवर्तकाचे कार्य आणि आत्ताच आपण या ठिकाणी अभ्यासलं की प्रवर्तन अवस्था आणि नोंदणी अवस्था यातील जो फरक आहे तो आपण या प्रकरणामध्ये अभ्यासलेला आहे. निश्चितपणे हा सर्व जो अभ्यासक्रम आहे किंवा हे जे सर्व घटक आहेत हे आपल्या सर्वांना
समजले असतील. सर्व विद्यार्थ्यांनी बारकाईने या सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत की जेणेकरून सहकारी संस्थेची जी स्थापना आहे या प्रकरणातील सर्व घटक आपल्याला त्या ठिकाणी समजल्याशिवाय राहणार नाहीत. ठीक आहे, धन्यवाद.